Heritage. Take a look at this word. Heritage हा वर्ड ठरतो हेअर पासून. हेअर चा अर्थ होतो वारस. त्यापासून हेरिटेज म्हणजे वारसा. आपला अजंठा आणि एलोरा हे दोन्ही जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये आहेत, म्हणजे इंटरनॅशनल हेरिटेज. नेक्स्ट, IMETOUS. IMETUS आहे. म्हणजे असं म्हटलं, he is good at studies. All he needs is an impetus. म्हणजे push, motivation. That is impetus. IMPETUS. Next, आता SCUTTLE. नंतर सांगतो. नेक्स्ट वर्ड सांगा. Aftermath. In the aftermath of the election. इलेक्शनच्या नंतरचा काळ. हा नंतरचा काळ म्हणजे आफ्टरमॅथ. नेक्स्ट, eager. I am eager to become a banker. उत्सुक. खूप जास्त इच्छा आहे. eager, eagerness. Next, alternative. The spelling बघा alternative. ALTERCATIVE का? Alternative. Altercate. बघा. Altercation एक वर्ड आहे. Altercate, altercative. लक्षात ठेवा. अल्टरकेशन हे ऐकलेलं वर्ड आहे. अल्टरकेशन म्हणजे कुरबुरी, भांडण, वाद, त्याच्याशी रिलेटेड शब्द तो बघ वाक्यामध्ये आहे. अल्टरकेटिव्ह म्हणजे फ्रंट कन्फ्रंटेशन म्हणतो ना आपण, समोरासमोर येऊन भांडणं, वाद करणं, ते अल्टरकेटिव्ह. कुरबुरी, कुरघोडी नाही, कुरबुरी. नेक्स्ट, CLOUT. आता इथे असं असेल, पॉलिटिकल क्लाउड, इकॉनॉमिक क्लाउड. दबदबा, वर्चस्व, आपण वट म्हणतो ना, दॅट इज क्लाउड. CLOUT. क्लाउड नाही. नेक्स्ट, लॅबोरेटरीज. माहिती आहे तुम्हाला, शाळेमध्ये कॉलेजमध्ये 1 नंबर 2 नंबरला जातात. दॅट इज लॅबोरेटरीज. नेक्स्ट, MOAN. नेक्स्ट, agony. AGONY. अजून असं वाक्य दिलं की फार्मर्स आर इन agony ड्यू टू द ड्रॉट. त्रस्त आहे, पेन मध्ये आहे, दॅट इज agony. AGONY. नेक्स्ट, मेटिक्युलस अटेन्शन, मेटिक्युलस प्लॅनिंग. आता एक काम करायचं बघा, कशी जर तुम्हाला एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर तुमच्या अभ्यासाची प्लॅनिंग ही मेटिक्युलस पाहिजे. म्हणजे एकदम प्रॉपर काटेकोरपणे केलेली, व्यवस्थितपणे केलेली. दॅट इज मेटिक्युलस. METICULOUS. नेक्स्ट, इंटरव्हेन्शन म्हणजे काय? मध्यस्थीपेक्षा थोडस हस्तक्षेप. मध्यस्थी थोडीशी पॉझिटिव्ह असते, हस्तक्षेप थोडा निगेटिव्ह असतो. नेक्स्ट, पोकेमॉन. अच्छा, ENTRPOL असं आहे. एंटरपॉट. काय दिलं वाक्य सांग बरं. एंट्री एक तर सुरुवात,
किंवा एंट्री असा अर्थ होतो. त्याच्यामध्ये काय केलं आहे? वाक्य नाहीये सोबत. यू हॅव टू, मी काय म्हटलं होतं की तुम्हाला वाक्य सोबत असतील तर तुम्हाला स्वतःला क्लिक होईल. एंट्रीचा अर्थ होतो स्वतः. एंटरप्रिनर ऐकलं तुम्ही? आंतरप्रिनर, एंटरप्रिनर, एंटरप्रिनर काही म्हणत वेळ विचारलं होतं. पण एंट्री म्हणजे आता पॉट मध्ये भांडं असं होईल तर वाटत नाही मला, पण काहीतरी वेगळा अर्थ असणार त्याचा. ठीक आहे. नेक्स्ट, स्क्रुटिनाइज. हा, नेक्स्ट काय? डिसइल्युजनमेंट. तर इल्युजन म्हणजे भ्रम, डिसइल्युजन म्हणजे भ्रम, निराश. एखाद्या गोष्टीकडून आपण फार अपेक्षा करत असतो, त्यावेळेस रिझल्ट येईल आणि अचानक येत नाही, त्याला म्हणायचं भ्रम, निराश. हा, नेक्स्ट, WRATH. आता रॅथ आणि रॅथ हे दोन वेगळे वर्ड आहेत ना. नीट बघा. रॅथ म्हणजे बेसिकली फुलांचा हार जो असतो, ठीक आहे, त्यामुळे रॅथ. बहुतेक मग ते तुम्ही समाधीवर टाकता किंवा डोक्यावर असं लावून, तर तुम्ही खूप लोक तुमच्या खूप खुश असतील, जर तुमची लोकांना सन्मान करत असेल तर रॅथ म्हणजे अँगर. ठीक आहे. नेक्स्ट, PLAUSIBLE. प्लॉजिबल स्टोरी आणि इम्प्लॉजिबल स्टोरी. काही लोक फार प्लॉजिबल स्टोरी सांगतात, काही लोक फार इम्प्लॉजिबल स्टोरी सांगतात. पण प्लॉजिबल स्टोरी जो सांगतो त्याच्यावर आपला विश्वास बसतो. म्हणजे कशी स्टोरी असेल? विश्वसनीय ना, त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो अशी. आणि इम्प्लॉजिबल म्हणजे, आता अविश्वसनीय हा वर्ड पॉझिटिव्हली पण यूज होतो आणि निगेटिव्हली पण. जो पॉझिटिव्हली यूज होतो तो आहे इनक्रेडिबल. हा पॉझिटिव्हली यूज होतो, हा निगेटिव्हली. आपण म्हणतो अविश्वसनीय जेव्हा म्हणतो तो पॉझिटिव्हली पण यूज करतो आणि निगेटिव्हली पण. नेक्स्ट, नेक्स्ट, इनडिसाइसिव्हनेस. आता डिसाइड वर्ड ऐकला कधी? डिसाइड पासून डिसिजन, डिसिजन पासून डिसाइसिव्ह, आणि डिसाइसिव्हला इंडब्ल्यूएस लागायचं, इकडे इन लावलं. डिसाइसिव्ह म्हणजे निर्णयात्मक, एकदम लास्टचा निश्चित. आणि इनडिसाइसिव्हनेस म्हणजे आपलं निश्चय होत नाही ना, डिसिजन बरोबर होत नाही. म्हणजे डायलेमा म्हणतो ना आपण, म्हणजे द्विधावस्था. दॅट इज इनडिसाइसिव्हनेस. नेक्स्ट, रिसर्जंट. सर्ज म्हणजे उसळी मारणे बेसिकली. आता इन्सर्जंट वर्ड आहे का तुम्ही? इन्सर्जंट मागे बघा, बंडखोर. हा रिसर्जंट आहे. रिसर्जंट म्हणजे पुन्हा उसळी मारणे, दॅट इज रिसर्जंट, रिसर्च. ठीक आहे. नेक्स्ट, NEFARIOUS. नेफॅरियस ऍक्टिव्हिटीज. नेफॅरियस म्हणजे वाईट, नेफॅरियस क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज म्हणजे एकदम वाईट कृत्य करण्यासाठी केलेलं आहे, त्यामुळे नेफॅरियस. NEFARIOUS. वाक्यप्रमाणे येतोय, क्लिक होतो अर्थ. नेफॅरियस म्हणजे एकदम वाईट रियालिटी. ठीक आहे. नेक्स्ट, HEFTY. हेफ्टी प्राइस. बघा कशी, किती, खूप जास्त का कमी? खूप जास्त. त्याच्या अपोजिट पाल्ट्री प्राइस. बघा कशी, एकदम क्षुल्लक. हेफ्टी, पाल्ट्री. पाल्ट्री अमाऊंट, पाल्ट्री सम असं म्हणतो आपण. नेक्स्ट, एक मिनिट.
अप्रोप्रिएशन करणे म्हणजे ताब्यात घेणे, अप्रोप्रिएट. ठीक आहे. नेक्स्ट MU मटकी, मुरकी नाही ते. मूर्ख, मुरकी. हे मरकी आहे. मरकी म्हणजे गढूळ, पण कुणी गढुळाचं पाणी म्हणायचं. बऱ्याच लोकांनी आता गढूळ म्हटलं की लोकांच्या तोंडात त्या येतात. ठीक आहे. मर्की वॉटर म्हणतो आपण. मर्की वॉटर म्हणजे गढूळ पाणी, किंवा मर्की सध्या फार वातावरण गढूळ झालं म्हणतो ना आपण. दॅट इज अनरूप, अस्पष्ट. दॅट इज मर्की. MURKY. अस्पष्ट. ते लागला ना, क्लिक लागले? क्लिक नाही, क्लिक. ओके. नेक्स्ट DYNASTY. डायनेस्टी. तुम्ही खूप आधी ऐकलं असणार. मुघल डायनेस्टी, खिलजी डायनेस्टी, घराणं. दॅट इज डायनेस्टी. DYNASTY. गांधी डायनेस्टी. हे लिहून घ्या लगेच साईडला येतं. गांधी डायनेस्टी लिहिलं की तुम्हाला पुढे चालून त्याचा वर्ड किती लिंक मिळते. नेक्स्ट डेसिमेट. नाउ लेट्स स्टॉप हियर. Stop the words now. Let's take a look at the question types. आपण डायरेक्ट क्वेश्चन टाइप्स कडे जाऊ. आता आपल्याला एक एक करून क्वेश्चन टाइप्स घ्यायचे, पण पहिल्यांदा समजून घ्या आता काय एक्झॅक्टली एक्झाम मध्ये काय चेंजेस झाले. त्याला आपण न्यू पॅटर्न म्हणतो. तो नेमका आहे काय? बऱ्याच दिवसापासून, गेल्या 2-3 महिन्यापासून मी ऐकतोय की नवीन पॅटर्न आला, नवीन पॅटर्न आला, अवघड आहे, लई अवघड आहे, बेकार आहे. पाहिजे मी. पण प्रॉब्लेम असा आहे की न्यू पॅटर्न मध्ये नेमकं काय हे कुणी आणखी सांगू शिकलेलं नाहीये. काय नेमकं झालं काय? तर तुम्ही बघितलं गेल्या 5 वर्षामध्ये होणारे बदल एक्झाम मधले, आणि स्पेसिफिकली क्वेश्चन टाइप्स मध्ये होणारे बदल. एकदम सुरुवातीला बँक क्यू असेल, बँक करिक्युलर असेल, बाकी एक्झाम्स असतील, त्यामध्ये एकदम थोडीशी भाषा जी होती, इंग्लिश लँग्वेज, त्याची लेवल थोडीशी कमी असायची. आधी सायन्स टेक्नॉलॉजीवर, स्टोरीवर पॅसेज असायचे. नंतर त्यांनी चेंजेस जे केले त्यामध्ये त्यांनी इकॉनॉमी बेस्ड पॅसेजेस टाकायला सुरुवात केली. तेव्हा असंच आरडाओरडा झाला होता. यू माइट नॉट रिमेंबर इट, पण ते एकदम जुने असतील, अश्वत्थामा, चिरंजीव एक्झाम मधले, त्यांना ही गोष्ट आठवत असेल 4 वर्षापूर्वी जेव्हा इकॉनॉमी बेस्ड पॅसेज यायला लागले होते, तेव्हाही असंच गोंधळाचं वातावरण होतं. प्रत्येक जण म्हणत होता न्यू पॅटर्न आलाय, आता इकॉनॉमी बेस्ड पॅसेज येत आहे, फार अवघड होणार होते. खूप ऐकलं मी तेव्हा. पण मला सांगा, कोण करतं? ज्याला बेसिक पॅटर्न येतच नाही तो माणूस थोडंसं काही चेंज झाला की घाबरतो. मग काही लोक म्हणतात नवीन पॅटर्न आला म्हणून माझे मार्क केले, नवीन पॅटर्न आहे फार अवघड होता म्हणून मला स्कोर करता आला नाही. जुना पॅटर्न असला असता तर त्यांनी काय दिवे लावले असते हे माहित नाही आपल्याला. पण न्यू पॅटर्न आला म्हणजे त्यावेळेस ते असंच आरडाओरडा झाला. मग त्यावर काही लोकांनी त्यांची पोळी भाजून घेतली की नाही आता न्यू पॅटर्न आला, आता मी फार टेन्शन या, तुम्ही माझ्या क्लासला या, असे लोक पळत पळत सुटले. आणि कसं आहे, तुमचं सशासारखं असतं गोष्टीचा. ससा पान पडलं, ससा म्हणतो आभाळ पडलं, तू पळ सुटला की हरिण पण पळतो, वाघ, सिंह, हत्ती, मगर, बिगर पळतात. ठीक आहे. पण प्रॉब्लेम काय होतो, नवीन काही झालं की आपण घाबरतो यामुळे, कारण की आपल्या विषयावर कॉन्फिडन्स नसतो, मूळ विश्वास पाहिजे त्या विषयावर. जर एखाद्याला इंग्लिश येत असेल, वाचता येत असेल, समजत असेल, क्वेश्चन्स कळत असतील, तर रिडिंग स्किल चांगली असेल तर क्वेश्चन्स कुठल्याही प्रकारची, कशीही, कितीही वेगळ्या प्रकारे विचारू द्या, ती क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. पण आपला प्रॉब्लेम काय होतो, आपण नवीन काही दिसलं की पहिल्यांदा घाबरतो. मॅथमॅटिक्स मध्ये नवीन क्वेश्चन टाइप्स आले, लॉजिकल रिझनिंग मध्ये नवीन पझल्स फार अवघड येत आहेत. पण SBI PO आणि IBPS PO मध्ये आधीपासनं 20 मार्काला, अराउंड 15 ते 20 मार्काला हायर रिझनिंग नावाचा प्रकार येतो. पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही. मोस्ट ऑफ द क्लासेस वर म्हणतात ते स्किप करा, कारण का तुम्ही ठरवा, तुम्हाला येत नाही. पण ते शिकवलं पाहिजे ना, त्यासाठी इंग्लिश बेसिक यायलाच पाहिजे. ते 20 मार्क सोडून तुम्ही पझलच्या आणि सेटिंग एलिमेंटच्या मागे लागतात. आता पझल एखादी सुटली तर सुटते, नाही एखादी अडकली तर ती कम्प्लीट 1 तास अडकते तशीच. त्याऐवजी तर त्या क्वेश्चनकडे वळले असते तर चाललं असतं. पण
काय होतं, मार्गदर्शन जर चुकीचं असेल तर आपण पण एक्झाम मध्ये मग चुकीचं काहीतरी करतो. मग नवीन क्वेश्चन टाईप जरी आले असतील, नवीन पॅटर्न जरी आला असेल तरी तो फार चेंज झाला असणार. ते बघा, दोन आता 2-3 वर्षामध्ये प्री आणि मेन्स हा प्रकार चालू झाला. आधी फक्त एकच एक्झाम असायची. प्री आणि मेन्स मध्ये क्वेश्चन टाईप्स मध्ये चेंजेस झाले. तर बघा, मी प्री मध्ये नीट समजून घ्या या गोष्टी मी काय सांगतोय त्या व्यवस्थितपणे. प्री मध्ये रेग्युलर क्वेश्चन पॅटर्न आणखी पण आहे प्री मध्ये, ठीक आहे. त्यामध्ये आपले जे रेग्युलर क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये क्लोज टेस्ट, आरसी पॅसेज, एरर करेक्शन, त्यानंतर पॅराजम्पल, त्यानंतर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आणि कुठला क्वेश्चन टाईप आपला इन द ब्लँक्स मध्ये डबल फिलर्स काय आहेत. तर डबल फिलर्स म्हणा तुम्ही, टू वर्ड कंप्लिशन म्हणा, व्हॉट एव्हर इट मे बी. हे क्वेश्चन टाईप्स प्रीच्या एक्झाम मध्ये आतापर्यंत माझे एक्झाम झाले त्यामध्ये हे सगळे क्वेश्चन टाईप्स आहेत नाही. सगळे पाहिले क्वेश्चन टाईप. त्यामध्ये फरक कुठे पडला? मेन्स मध्ये इंग्लिश मध्ये पण फरक पडला, मॅथमॅटिक्स मध्ये पण फरक पडला, लॉजिकल रिझनिंग मध्ये पण थोडासा फरक पडला. पण लॉजिकल रिझनिंग मध्ये सर्वात फेमस क्वेश्चन टाईप्स आहेत सिलॉजिझम, आधीपासूनचे ते डायरेक्शन सेन्स टेस्ट, ब्लड रिलेशन वगैरे. ब्लड रिलेशन ही 1-2 मार्काच्या वरती येत नाही, पण तरी मुलं त्याच्याकडे जास्त ओढा त्यांचा. का? ते सोपं असतं ना. म्हणजे एखादा कमजोर पहिलवान भेटला की तुम्ही कुस्तीला तयार, आणि खाली समोर आला की तुम्ही शिरपूट, बरोबर आहे. दॅट इज द मेन प्रॉब्लेम. थोडासा क्वेश्चन टाईप चेंज झाला, अवघड आला तर आपण त्याला घाबरतो. पण थिंक अबाउट इट, मेन्स मध्ये क्वेश्चन टाईप जे आले त्याच्यामध्ये रिव्हिजन बघत झालं. 3 मेजर क्वेश्चन टाईप्स आहेत. मेन्स मध्ये क्वेश्चन टाईप त्यामध्ये असे चेंजेस आहेत थोडेसे. म्हणजे बघा, एक आहे पहिला vocab बेस्ड, दुसरा आहे रीडिंग बेस्ड आणि तिसरा आहे एरर. त्याला ग्रामर पण म्हणू शकतो. म्हणजे थेरॉटिकल ग्रामर नसून हे यूज बेस्ड ग्रामर असतं. ठीक आहे, नीट बघा. आता मी खूप व्यवस्थितपणे तुम्हाला डिव्हिजन करून सांगतोय. हे सगळे जुने क्वेश्चन टाईप्स, ज्याला आपण रेग्युलर क्वेश्चन टाईप्स म्हणतो, हे नवीन टाईपचे आले. यामध्ये फिल इन द ब्लँक्स हा जो प्रकार आहे, यामध्ये 3 क्वेश्चन टाईप्स आले. सॉरी, 2 आले. पहिला आहे मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स. आपण बघू नंतर क्वेश्चन टाईप तो मॅक्सिमम नंबर ऑफ टाइम्स कुठला वर्ड असतो वाक्यामध्ये, बरोबर आहे. दुसरा आला डज नॉट फिट, कुठला बसत नाही आणि कुठला बसतो. हे क्वेश्चन टाईप्स आपण ऑलरेडी बघितलं बऱ्याच वेळेस. हे 2 क्वेश्चन टाईप्स नवीन आले व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन्स मध्ये, बरोबर आहे. दुसरं रीडिंग बेस्ड. रीडिंग बेस्ड मध्ये त्यांनी काय केलं, जे स्पेसिफिकली कॅट आणि बाकीच्या तत्सम परीक्षांमध्ये, तत्सम म्हणजे अशा प्रकारच्या परीक्षामध्ये जे प्रश्न विचारतात तीच प्रश्न इकडे एक्झाम्स मध्ये यायला सुरुवात झाली. तर त्यामध्ये मेजर क्वेश्चन टाईप्स कुठले आहेत? एक आहे थीम कम्प्लिशन, पहिला. दुसरा थीम डिटेक्शन, तिसरा त्यामध्ये थोडासा चेंज झाला, थीम कम्प्लिशन, थीम डिटेक्शन आणि आणखी काय आहे डिरायव्हिंग कन्क्लुजन फ्रॉम पॅसेज. म्हणजे पॅसेज दिलेला असेल तर पॅसेजच्या खाली 5 वाक्य दिलेले असतील. त्या 5 वाक्यापैकी कुठलं वाक्य डेफिनेटली ट्रू आहे, कुठलं डेफिनेटली फॉल्स आहे, कुठलं प्रॉबब्ली ट्रू आहे, कुठलं प्रॉबब्ली फॉल्स आहे आणि कुठे डेटा इनॲडेक्वेट आहे ते ओळखण्यासाठी असा एक क्वेश्चन टाईप आला होता, बरोबर आहे.
डिरायव्हिंग कंक्लुजन फ्रॉम पॅसेज हा थीम डिटेक्शनचा. यामध्ये एक पॅराग्राफ दिलेला असतो आणि खाली प्रश्न असतो की याची थीम काय आहे, पॅसेजची मेन थीम. मग खाली 5 ऑप्शन्स, त्यापैकी तुम्हाला निवडायचे आहे त्याची थीम. हा जो थीम कम्प्लिशन आहे, यामध्ये एक पूर्ण पॅराग्राफ दिलेला असेल. त्या पॅराग्राफ मध्ये एक वाक्य सेंटेन्स मिसिंग असेल. ती मिसिंग लिंक तुम्हाला खालच्या ऑप्शन पैकी कुठली आहे ती ओळखायची. हे 3 क्वेश्चन टाइप जे आहेत ते सगळे कुठले आहेत, रीडिंग बेस्ड. त्यामध्ये हा जो पॅराजंबलचा क्वेश्चन आहे, यामध्ये थोडे चेंजेस झाले. पॅराजंबलचं पण एक वेगळं आलं. त्यावर क्वेश्चन टाइप आला ऑड सेंटेन्स. आधी आपण काय करायचो, पॅराजंबल मध्ये 5 सेंटेन्स असतील तर त्यांना रिअरेंज करून प्रॉपर सिक्वेन्स लावायचो. त्यावेळेस त्यांनी काय केलं की सेंटेन्सेस दिले, त्यापैकी 4 सेंटेन्सेस 5 पैकी हे यांचं म्हणून एक पॅराग्राफ तयार होतो, सिक्वेन्स लावता येऊ शकतात. एक वाक्य त्यातलं ऑड आहे ते त्या पॅराग्राफ मध्ये बसत आणि हे फाइंड करायचं होतं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर द स्टुडंट्स बिकॉज त्यांनी जे एक्सपेक्ट केलं होतं की 5 वाक्य जे आहेत पॅराजंबलचे ते रिअरेंज केल्यानंतर त्याला 5 मार्क्स मिळायचे आधी. आता इथे एक ऑड फाइंड केला तर 1च मार्क मिळतो. असे पुन्हा 5 वेगळे क्वेश्चन आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसताना खूप भयावह दिसतं. भयावह म्हणजे हॉरिबल. ठीक आहे, तर याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होणार ना. जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. दुसरं पॅराजंबल मध्ये चेंजेस त्यांनी काय केले मी तोंडी सांगितलं तर पुढच्या मध्ये मी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन देईल. त्याचे पहिलं 5 आपण अरेंज करायचो. इथे त्यांनी पहिलं सेंटेन्स हे फिक्स केलं, उरलेले अरेंज करायचे किंवा शेवटचं सेंटेन्स फिक्स, वरते सगळे अरेंज करायचे. हे काही चेंजेस झाले. ते चेंजेस मुलांनी लक्षात घेतले नाही कारण की आपल्याला इन्स्ट्रक्शन्स वाचायची कधीही सवय नसते. आपण डायरेक्ट क्वेश्चन पाहतो आणि तो असाच आहे असं गृहीत धरतो. काही मुलांनी पॅराजंबलचा थोडा वेगळा क्वेश्चन आला त्याला जुन्या पद्धतीनेच करायचा प्रयत्न केला, पण त्यांनी इन्स्ट्रक्शन वाचले का नाही. हे मेजर चेंजेस झाले. काही थोड्या बहुत क्वेश्चन टाइप्स दुसरे चेंज झाले असतील, पण हे मेजर चेंजेस झाले. पण यामध्ये आरसी पॅसेज आणि पॅराजंबल हे 2 क्वेश्चन टाइप्स मेन्स मध्ये पण आलेले आहेत. हे दोन्ही क्वेश्चन कुठले आहेत, रीडिंग बेस्ड. एव्हरीबडी गॉट दिस. हे 2 क्वेश्चन टाइप्स. एरर तो क्वेश्चन टाइप आला. तो क्वेश्चन टाइप त्यांनी चेंज असा केला की मेजर एरर करेक्शनचा क्वेश्चन होता. त्यामध्ये किती वाक्य असायचे, 1च वाक्य ना. म्हणजे 10चा सेट येऊ द्या किंवा 5चा सेट, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क, बरोबर आहे. 1च सेंटेन्स. बदल हा केला की आता 4 सेंटेन्सेस 1 मार्क. 4 सेंटेन्सेस दिलेले असतात. तर 4 सेंटेन्स पैकी कुठल्या सेंटेन्सेस मध्ये एरर आहे किंवा 4 पैकी कुठल्या सेंटेन्स मध्ये एरर नाहीये, असे 2 टाइप आले त्यामध्ये. मग या आणखी कन्फ्युजन मुलांचं, कारण की आधी सोपा साधा सरळ एकच वाक्यात आणायचं तेही बऱ्याच मुलांना येत नव्हतं करता, कारण की त्यांना सगळीकडे एरर दिसायच्या. फर्स्ट टू लास्ट मध्ये, बरोबर आहे. स्टार्टला एरर, एंडला एरर, मध्ये एरर, नो एरर मध्ये पण एरर असायचे कधी. ते खूप सोपं वाटायचं कारण की त्याला टाइम कमी लागायचा. आता ते 4 वाक्य त्यामुळे टाइम हा जास्त लागतो आणि ती बरोबर येईल त्याची काही शाश्वती नाही. पण हा झाला ग्रामरचा पहिला एरर करेक्शनचे 4 वाक्य. दुसरा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट हा आणखी कन्फ्युजिंग केला त्यांनी. त्यामध्ये त्यांनी काय केलं की एकाच वाक्यामध्ये, आधी कसं असायचं, एक वाक्य नीट आहे का, त्याचा काही पार्ट बोल्ड केलेला आणि त्या पार्टला जे बोल्ड केलेला आहे तोच पार्ट खाली 4 वाक्य त्याचे वेगवेगळे व्हर्जन द्यायला असायचे, बरोबर आहे. आणि 5वं नो करेक्शन रिक्वायर्ड. तर ते फार सोपं वाटायचं मुलांना कारण का टाइम कन्झ्युमिंग जास्त नव्हता. पण त्यांनी काय केलं आता की एका वाक्यामध्ये 3 पार्ट बोल्ड केले आणि 3 पार्टचे पुन्हा 5 वेगळे ऑप्शन्स.
5 ऑप्शन प्रत्येक ऑप्शन मध्ये 3 पार्टचे वेगळे व्हर्जन असं करून तो क्वेश्चन आला. पुन्हा आणखी क्वेश्चन टाईप त्यामध्ये आहे, तो ग्रामर बेस्ड आहे. तो पण एखाद्या वाक्याची सुरुवात जी असते ती 3 प्रकारे केली. एक वाक्य आहे त्याची सुरुवात डिस्पाइट ऑफ, डिस्पाइट, इनस्पाइट ऑफ, ऑल्दो, दो अशी वेगवेगळ्या 3 वाक्यांना सुरुवात झाली त्याची. त्यापैकी कुठली सुरुवात ही बरोबर आहे? ए अँड बी, ए अँड सी, ऑल ए बी अँड सी, नन ऑफ दीज. तुम्हाला कधी बघा ए बी, ए अँड सी, ऑल ए बी अँड सी असं काही दिसलं तुम्ही खूप घाबरता, बरोबर आहे? कारण की आरसी पॅसेजमध्ये पण तसे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये, ही शपथ तुम्ही खूप आधी घेतलेली. असा क्वेश्चन आला की तो अवघड असतो म्हणजे असतोच हे त्यांना माहिती म्हणून त्यांनी काय केलं, असे टच टाकले. इकडच्या क्वेश्चन टाईप मध्ये पण तसंच केलं त्यांनी व्होकॅब्युलरीच्या विच वर्ड फिट्स, बरोबर आहे? मग हे जे प्रॉब्लेम आता हे बघा एवढे चेंजेस त्यामध्ये झाले. पण मला एक सांगा, आता एकदम सिंपल साधा प्रश्न आहे, ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी किंवा हे जुन्या पॅटर्नचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागतं? काय यायला पाहिजे? रीडिंग यायला पाहिजे का ग्रामरचे पूर्ण रूल्स पाठ पाहिजे? का रोज तुम्ही 10 वर्ड्स पाठ करायचे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा करायचे? तुम्ही 10 वर्ड्स रोज पाठ जरी केले तर 4 महिन्यामध्ये किती वर्ड्स पाठ होतील? लावा ना हिशोब, मॅथमॅटिक्स 1200 वर्ड्स, बरोबर आहे? आता 1200 वर्ड्स पाठ झाले आणि तेच 1200 वर्ड्स IBPS तुमची जवळची नातेवाईक असल्यामुळे तेच 1200 वर्ड्स पण वर्ड विचारले, बरोबर आहे का नाही? नाही विचारणार, ते वर्ड्स वेगळे विचारणार आणि तुम्हाला सगळं लागले तेवढं त्या 1200 वर्ड्स पैकी शेवटचे 12 वर्ड्स कसे राहतात? फक्त आधीचे 1188 वर्ड्स तुम्ही कालोघामध्ये विस्मृतीत गेलेले असतात. बोलू शकतो मी बस ते विसरून गेले तुम्ही, एवढे 12 वर्ड्स फक्त लक्षात राहतात. मग तिथे अशा टाईपचे क्वेश्चन आले तुम्हाला व्होकॅब्युलरी बेस, तर शब्द पाठ करणे हे होऊ शकत नाही ना. नीट समजून घ्या गोष्टी, मी जे बोलतोय आता लिसन व्हेरी केअरफुली, कारण हा न्यू पॅटर्न जे म्हणतायत ते नेमकं काय आहे हे समजून घ्यायचं. आधीच्या एक्झाम्स मध्ये वाक्याची लेंथ आणखी त्यांनी फरक काय केला बघा. वाक्याची लेंथ जी असायची ती तेवढी जास्त नसायची जेवढी आताच्या एक्झाम मध्ये आली. पॅराग्राफच्या वाक्याची लेंथ वाढवली, ज्यांनी एक्झाम दिली त्यांना माहिती आहे. पॅराग्राफच्या वाक्याची लेंथ वाढली, वाक्याची लेंथ वाढली की अंडरस्टँडिंग मध्ये घोळ होतो. एक तर आधीच अंडरस्टँडिंगचा प्रॉब्लेम, त्यात पुन्हा वाक्य वाढवलं म्हणजे दुष्काळामध्ये 13वा महिना, ठीक आहे? मग हे असं झाल्यामुळे आणखी पॅनिक झाले मुलं. आरसी पॅसेज मध्ये सुद्धा त्यांनी काय केलं की छोटे छोटे पॅसेज टाकले. पॅसेज छोटा तर 5 क्वेश्चन्स, त्यामध्ये एकच क्वेश्चन सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स, तुमच्या भाषेमध्ये सिंटॉनिम्स अँटॉनिम्स, ठीक आहे? दुसरा क्वेश्चन पुन्हा एखादा 10 आधी कसं होतं 15 क्वेश्चन्स यायचे, 5 क्वेश्चन्स सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स, उरलेले 10 क्वेश्चन्स हे कन्सेप्ट बेस. आता त्यांनी ते चेंज केले आणि त्याला डिवाइड केलं 2-2 पॅसेज मध्ये. किंवा एक्झाम मध्ये एक पॅसेज यायचा, आपला पॅटर्न असा फिक्स होता ना, जसं तुमचा मॅथमॅटिक्सचा पॅटर्न फिक्स आहे, सिम्प्लिफिकेशन तत्सम 15 ते 20 ते आपल्याला घेऊन टाकायचे, डोक्याला ताण नाही. तसं तुम्हाला इंग्लिशचा पॅटर्न असा जसा पाहिजे तसाच तुमच्या माइंड मध्ये फिक्स आहे, पण तो थोडा चेंज झाला की तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होते. आता हे बघा, हे 3 क्वेश्चन टाइप्स, एक व्होकॅब्युलरी बेस, दुसरा रीडिंग बेस, तिसरा एरर आणि ग्रामर बेस. हे जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील आणि यामध्ये चांगला स्कोर घ्यायचा असेल, चांगला स्कोर घेणे सध्या आजकाल असं लोकांचं डोक्यात विचार येतोय की एवढे सारे क्वेश्चन येत आहेत, आपण त्यातून फक्त कट ऑफ पडू. म्हणजे ते 2011-12 मध्ये आणि 13 मध्ये मुलांनी चुका केल्या, त्या चुका तुम्हीच करणार पुन्हा. आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, त्या दिवशी तो जयदीप चौगुले मला स्टुडंट आला होता, त्याने हेच सांगितलं मुलांना की त्याला आणि बाकीच्या सगळ्या मुलांना जवळजवळ, तुम्ही त्याचा व्हिडिओ पण आहे युट्यूबवर टाकलाय तो, त्यामध्ये ऐका तुम्हाला तो काय म्हणतो, त्याला आणि बाकीच्या सोबत जेवढे मुलं होते त्या सगळ्यांना मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस याच्यामध्ये ऑलमोस्ट सेम मार्क्स होते.
तो त्यांच्यापेक्षा पुढे गेला इंग्लिशमध्ये आणि त्याचा फायनल रिझल्ट आला. म्हणजे ह्या 3-4 क्वेश्चन्स मध्ये एरियाज मध्ये सगळ्यांना सेम मार्क्स होते. पण इंग्लिश इज गोइंग टू मेक दॅट डिफरन्स. पण त्यासाठी हे क्वेश्चन्स किती अवघड वाटत असतील प्रथम दर्शनी सुरुवातीला पाहताना, बरोबर आहे, तरी हे तेवढे अवघड क्वेश्चन्स नाहीयेत. जर क्वेश्चन्स हे प्रॉपरली तुम्ही व्यवस्थितपणे रीडिंग तुमची डेव्हलप केली, इंग्लिशची वोकॅबलरी डेव्हलप केली, यूज बेस्ड वोकॅबलरी, पाठांतराची नाही, आणि ओव्हरऑल मिनिंग वाक्यांचे अंडरस्टँड करता आले, तुम्हाला ओव्हरऑल सेन्स लावता आला, तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं फार अवघड नाहीये. इन कम्प्लिशनचे क्वेश्चन जर तुमची रीडिंग चांगली असेल तर हार्डली 1 ते 1.5 मिनिटामध्ये एक क्वेश्चन सहज सॉल्व्ह होतो, दॅट टू विथ 100% अक्युरसी. पण आपण त्याकडे लक्ष देतो का नाही? आता ह्याच्या अपार्ट आता एसबीआय पीओ मध्ये बघा, एसबीआय पीओ मध्ये तुम्ही बघितलं 220 क्वेश्चन्स फ्री मार्क्स, 200 क्वेश्चन्स आणि 50चा डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश. यामध्ये तुम्ही इंग्लिशचा पार्ट घेतला तर 50 ऑब्जेक्टिव्ह, 50 डिस्क्रिप्टिव्ह आणि 20 मार्क्स अराउंड हायर रिझनिंग, क्रिटिकल रिझनिंगचे. म्हणजे इंग्लिश चे वेटेज किती झालं त्याला? 120 मार्क्स, ऑलमोस्ट 50% वेटेज. आता काढा कट ऑफ त्याच्यामध्ये. नुसतं कट ऑफ पडून तुम्हाला फायनल पोस्ट मिळणार आहे का? नाही. लोक एसबीआय ची पोस्ट काढायची अशा बाता मारणं वेगळं आणि त्यासाठी लागणारे एफर्ट्स घेणं वेगळं. नुसतं गप्पा मारायला काही लागत नाही. वा, वर्ड्स आर विंड्स. वर्ड्स म्हणजे काय? हवा आहे फक्त. नुसतं बोललं तर होत नाही, त्याला तेवढं एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यासाठी प्रॉपर स्ट्रॅटेजी डिसाईड करावी लागते. जर तुमचं इंग्लिश 120 मार्क जे आहेत त्यामध्ये तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स आले, कव्हर करता आले, तर मग तुम्ही आपोआप बाकीच्या एक्झाम्स मध्ये, त्या एक्झाम मध्ये सक्सेस मिळू शकता. पण त्याकडे आपण लक्ष देतो का? नाही. आपण आधीच इंग्लिशला जुन्या पॅटर्नला घाबरलेलो, त्यात नवीन पॅटर्नला आधी घाबरतो. आणि युजली मार्केटिंग करताना लोक इंग्लिशची भीती जास्त घालतात. तुमच्या मनात ऑलरेडी भीती असते. देवाची भीती घातली की बिझनेस चालतो बाबा लोकांचा. तसं आहे, इंग्लिशची भीती घातली की बिझनेस चालतो. व्हॉट आय एम सेइंग इज, जर तुम्ही हे क्वेश्चन टाइप्स व्यवस्थितरित्या प्रिपेअर केले आणि त्यासाठी लागणारा जो बेस आहे तो कुठला आहे? रीडिंग स्किल डेव्हलपमेंट, बरोबर आहे. वाचलेलं कळलं पाहिजे, स्पीडनं वाचता आलं पाहिजे, स्किमिंग करता आली पाहिजे. स्किमिंग म्हणजे सार काढणं, ओव्हरऑल त्याचा मिनिंग काढणं. डिटेल्ड रीडिंग पण आली पाहिजे काही क्वेश्चन साठी, केअरफुली वाचणं. ह्या सगळ्या रीडिंगच्या स्किल जर तुम्ही अक्वायर केल्या तर हे क्वेश्चन सॉल्व्ह करणं फार अवघड नाहीये. पण तुम्ही आधीपासून जेव्हा असा विचार करता की मला एक्झाम मध्ये 30 मिनिट्स आहेत क्वेश्चन सॉल्व्ह करायला, बघा, प्री साठी इंग्लिशचा अभ्यास करणे, प्री एक्झाम साठी, हा मूर्खपणा आहे. जर तुम्ही मेन्सच्या दृष्टीने अभ्यास केला तर प्री सहज निघते. पण जर तुम्हाला प्रीचा अभ्यास करावा लागतोय याचा अर्थ तुम्ही मेन्स साठी लायकीचे नाहीत. बरेच मुलं मी बघतोय मागच्या 2 वर्षापासून प्री मेन्स मध्ये प्रीचा अभ्यास एकदम झटून करतात आणि मेन्स कडे लक्ष देत नाही. प्री जरी पास झाले तुम्ही तरी मेन्स मध्ये अडकता. मग तुमची लेवल जर ही असेल, ह्या लेवलला अभ्यास केला, कट ऑफ इंग्लिशचा काढणे. मागच्या वर्षी बरेच मुलं असं म्हणत होते की कट ऑफ काढायचा इंग्लिशचा. ज्यांनी फक्त कट ऑफ हे टार्गेट ठेवलं होतं त्यांचा बरोबर स्कोर कट ऑफ थोडासा खाली आला. ज्यांनी स्कोर हे टार्गेट ठेवलं त्यांचा कट ऑफ निघून आणखी वर जास्त मार्क्स पडले आणि त्याचा त्यांना डायरेक्ट फायदा झाला. तुम्हालाही तेच करायचंय. इंग्लिश इज इझी जर तुम्ही रीडिंग ही प्रॉपरली केली तर, आणि जेही इन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगितले ते फॉलो केले तर. आता याच्यामध्ये आणि कुठले क्वेश्चन टाइप असतील तर तुम्ही सांगू शकता वेगळे. तीन आहेत ते सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट मध्ये जे बोल्ड केलेले पार्ट असतो असे 3 पार्ट येतात. आता आधी पण त्यांनी नेमकं केलं काय? क्वेश्चन हे टाइम कन्झ्युम केले ना, क्वेश्चन हे टाइम कन्झ्युमिंग केले. एवढा फरक त्यांनी केलाय. वाक्यांची लेंथ वाढवली आणि थोडस विचारण्याची पद्धत चेंज केली. पण ज्यांना वाचता येतं, कळतं, अंडरस्टँड होतं, त्या क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात.
ज्यांना जुना पॅटर्न चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करता येतो ते नवीन पॅटर्न पण चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू. आणि कुठला क्वेश्चन काय तुम्हाला वाटतो का राहिला ज्यांनी एक्झाम दिलेली आहे अशांना विचारतोय मी. कारण काय होतं की ऑनलाईन टेस्ट आहेत, मग ऑनलाईन क्वेश्चन मटेरियल जे मिळतंय त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे क्वेश्चन टाईप्स टाकतायत ते. म्हणून मी सांगितलं बेटा आता एरर करेक्शन मध्ये 4 वाक्य किंवा 5 वाक्य असते. ठीक आहे, त्यापैकी कुठलं नाही नाही 5 वाक्य आहेत. 5 वाक्यापैकी समजा 3 मध्ये एरर असतील, 3 मध्ये एरर, 2 मध्ये एरर नाहीये, बरोबर आहे. मग क्वेश्चन काय, फॉर एक्झाम्पल असं वाक्य दिले बघून घ्यायचंय. ठीक आहे, ए सेंटेन्स. बी सेंटेन्स मी असं लिहिलं सोबत ऍक्च्युअली त्याची लिपिड लेवल फार जास्त नाहीये, वाक्यांची लेवल पण फार लहान आहे. ऍक्च्युअल एक्झाम मध्ये वाक्यांची थोडीशी वाढेल. आता 4 सेंटेन्स दिले, त्यातला 5 दिले. की सेंटेन्स मी दिला सुद्धा हे वाक्य आहे, बरोबर. 5. आता ऑप्शन कसे येतील? ऑप्शन 1. आता वर क्वेश्चन असा असेल, फाइंड द एरर. आता हे क्वेश्चन फार डिटेलमध्ये असेल, पण तुम्हाला कुठले सेंटेन्स पाहिजे तर सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस ज्यामध्ये एरर आहे. जर इथं असतील आता बघा ए अँड बी 2, ए बी अँड सी. ठीक आहे, थर्ड ए अँड डी, 4 ए अँड ई, 5 नन. असे क्वेश्चन दिले तुम्हाला. फाइंड द एरर. तर तुम्हाला पूर्ण वाक्य वाचावं लागेल. यामध्ये एरर काढलं तर पहिल्या वाक्यामध्ये एरर कुठली आहे? तिथं वॉचच्या ठिकाणी वेळ पाहिजे का? शारीरिक सब्जेक्ट कुठला आहे? मेजर, बरोबर आहे. आता इथे एक एरर म्हणजे ए मध्ये एरर आहे, पण ऑप्शन सगळीकडे बघा
पण जर मी त्याला थोडस इझी करायचं असेल, तर मी पेपर तयार करणार आहे, पेपर सेट करतोय, तर मला क्वेश्चनला मी याला इझी पण करू शकतो आणि अवॉइड पण करू शकतो. समजा मी असं केलं, तर मला एक कळलं की ए मध्ये एरर आहे, तर मी काय करेन, बाकी सगळी काढून टाकलं, बी किंवा ई मध्ये एरर शोधायचा प्रयत्न करेल. बरोबर आहे? बघ असा प्रश्न आला तर लगेच तुम्ही ई कडे जायचं आणि बी कडे, बी मध्ये बघायचं काय दिलं, द ऍक्ट्रेस वॉज क्वाइट एक्साइटेड आफ्टर शी रिसीव्ड अँड अवॉर्ड. हे प्रॉब्लेम नाहीये. ई मध्ये काय दिलं, द फार्मर्स प्रोटेस्ट अगेन्स्ट ऑफ द गव्हर्नमेंट पाहिजे. बरोबर आहे? अजून ना एरर इथे किती झालंय, ए, ई आणि बी तिन्ही मध्ये पण आहे. द सीबीआय हॅज इनिशिएटेड इन्क्वायरी आफ्टर द पीएम टोल्ड हिम टू. आता व्हॉट एव्हर इट मे बी. इथे एरर आहे टेन्सची, इथे आहे प्रेपोजिशनची, इथे आहे सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंटची. म्हणजे किती एरर झाल्या, 3. आता हेच प्रश्न उलटा, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कंटेन एन एरर. कुठे कुठे एरर नाही, ए आणि सी मध्ये एरर नाही. तुला ऑप्शन आहे ए, बी अँड सी मध्ये एरर नाही, बी अँड सी. सॉरी, बरोबर ना, ऑलरेडी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. सॉरी. आता बघा इथे मग आता क्वेश्चन कसा झाला, फाइंड एरर. पहिला क्वेश्चन होता दुसरा, विच सेंटेन्स डज नॉट कंटेन एरर आर विच इज द करेक्ट. करेक्ट मध्ये काय एरर नाही का, मग मी विच सेंटेन्स डज नॉट कंटेन एरर म्हटलं काय, किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सेंटेन्स म्हटलं काय, एकच होतं ना. आलं लक्षात? कसंही विचारलं ते आलं पाहिजे. जर फक्त करेक्ट हा वर्ड दिसला तरच मी करणार, असं काय आहे का, वाक्य समजून घ्यावं लागेल ना तुम्हाला. आन्सर ते काही ऑलरेडी. हा क्वेश्चन कसा झाला, टाइम कन्झ्युमिंग. एक तर इकडे रेग्युलर एरर क्वेश्चनच्या पॅटर्न मध्ये एरर फाइंड करणंच अवघड होतं. तर इथे काय झालं, एका वाक्यात एरर करणं फाइंड होते, इथे 5 वाक्य आले. एकच पहिला होता, इथे 5 जण आले. आता बरोबर आहे. पण इथे थोडस कन्फ्युजन तुमचं होणार नाही, हे क्वेश्चन सॉल्व्ह करावा की नाही. पण ज्या लोकांना एररची अति जास्त सवय असते, डेली बेसिसवर जे एररचे पुस्तकं वाचतात आणि एररचे क्वेश्चन डेली बेसिसवर सॉल्व्ह करतात, तेच तेच प्रिव्हियस मध्ये पुन्हा तेच डबल सॉल्व्ह करू त्यांना एरर सगळ्या पाठ झालेले असतात. मग त्यांना एरर लगेच कळते. मग ती लोक ह्या एररच्या क्वेश्चन कडे जातात आणि अडकून बसतात. मला एररचं क्वेश्चन बरोबर आहे, पण नेमकं झालं काय, मी पॅटर्न मध्ये चला पुन्हा एकदा टाइम कन्झ्युमिंग झाला, वाक्याची लेंथ वाढली, बरोबर आहे, आणि पॅटर्न पद्धत विचारण्याची पद्धत चेंज झाली. जास्तीत जास्त भर आता कशावर आलाय, रीडिंग बेस्ड क्वेश्चन्स वर. आधी कुठला याच्यावर जास्त होता, थोडासा जास्त कमी होता, म्हणजे वोकॅब वर होता आणि एरर वर होता. तुमचा डिपेंडन्स. पॅसेज तेव्हा पण होता, पॅसेज तेव्हा पण सॉल्व्ह करता आला असता, पण आपलं लक्ष कुठे होतं, एरर्स कडे आणि क्लोजनेस कडे. त्याच्या नादामध्ये क्लोजनेस 10 सॉल्व्ह केलं तर 5 कशी येतात हे कुठली पद्धत आहे हे ब्रह्मदेवाला पण माहित नाही, पण 10 किंवा 5 कशीही येतात. हा जो ऍटिट्यूड आहे हा थोडा चेंज करावा लागेल. इंग्लिश कडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा चेंज करा. ऑलरेडी आपण त्याची प्रोसेस चालू केलेली आहे. रीडिंग हॅज टू बी देअर, आणि ते रीडिंग फक्त रोज करा म्हणून होत नसतं. तर तुम्हाला ट्रेनिंग द्यावी लागते, तेव्हा पण तुम्ही रीडिंग करायला समर्थ बनता. समर्थ म्हणजे एबल, सक्षम. ठीक आहे. हे असा क्वेश्चन टाईप आहे, लिहून घ्या तुम्ही इथे. आता योगेश क्वेश्चन टाईप आहे. आता याच्या पुन्हा काही विचारत असेल तर विचारू शकता याच्याविषयी, नवीन क्वेश्चन टाईप्स, नवीन पॅटर्न विषयी. हा जो थीम कंप्लीशन आहे तो कळाला तुम्हाला काय आहे. एक पूर्ण पॅराग्राफ, त्या पॅराग्राफ मध्ये एक वाक्य मिसिंग, स्टार्ट असेल, शेवटचा असेल किंवा मिडल असेल,
आणि खाली त्याचे ऑप्शन्स, त्यापैकी कुठलं वाक्य तिथे फिट होतं लॉजिकली हे फाइंड करायचंय. त्यासाठी पूर्ण पॅसेजची थीम समजणं आवश्यक आहे. थीम डिटेक्शन मध्ये दोन टाईपचे क्वेश्चन होऊ शकतात. एक तर सेंट्रल थीम सांगा पॅराग्राफची, किंवा दुसरं विच ऑफ द फॉलोइंग सपोर्ट्स विच ऑफ द फॉलोइंग अंडरमाइन्स, म्हणजे अपोजिट जातं, असाही प्रश्न येऊ शकतो. हे झालं थीम डिटेक्शन. पुढे डिरायव्हिंग कन्क्लुजन फ्रॉम, असं एक पूर्ण पॅराग्राफ, खाली 5 वाक्य. ते वाक्य खालची जे आहेत त्या पॅसेज प्रमाणे ट्रू आहेत, फॉल्स आहेत, थोडे ट्रू आहेत, थोडे फॉल्स आहेत, किंवा फॉल्स का ट्रू हे ठरवता येत नाही, म्हणून डेटा इनएडिक्वेट आहे, डेटा सफिशियंट नाहीये. त्याला म्हणायचं डिरायव्हिंग कन्क्लुजन फ्रॉम पॅसेज. आणि पॅराग्राफ मध्ये आपला जुना क्वेश्चन आहे, ऑड वन आउट. आरसी मध्ये चेंजेस थोडेफार होऊ शकतात. आता मध्ये चेंज पाहिला होता, आरसी पॅसेज वरच बेस्ड स्टेटमेंट कन्क्लुजनचे, स्टेटमेंट कोर्स ऑफ ऍक्शनचे पण क्वेश्चन होते, असं एका ठिकाणी झालं होतं. किंवा अर्धा पॅसेज वर दिला, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स, पुन्हा उरलेला पॅसेज त्याच्यावर क्वेश्चन्स, असे चेंजेस होऊ शकतात. पण चेंजेस कसे झाले तरी त्याला रीडिंग करता येतं, तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. लेंथ कमी झाली बघा, तुम्हाला मी स्टार्टला सांगायचो, जितकी पॅसेजची लेंथ जास्त तितका तो वाचायला सोपा, जितकी पॅसेजची लेंथ कमी असते तितका तो वाचायला अवघड जातो. कारण त्याची मग शब्द आणि त्याची वाक्याची रचना ही आणखी कॉम्प्लिकेटेड होते. त्यामुळे पॅसेज सोडवताना आपल्याला जी मेथड वापरतो आपण, ती मेथड नेहमी वापरून ती स्ट्रॉंग करायची. त्यासाठी पहिल्यांदा रीडिंग चा बेस पाहिजे. आणखी हायर रिझनिंग काय आहे? हायर रिझनिंग मध्ये बघा, लॉजिक हा प्रकार आहे. लॉजिकल रिझनिंग मध्ये सिलॉजिकलचं लॉजिक असतं, पझल टेस्टचं लॉजिक असतं, सिटिंग अरेंजमेंटचं लॉजिक असतं, डायरेक्शन सेन्स टेस्टचं असतं, पुन्हा ब्लड रिलेशनचं असतं. हे जे सगळे लॉजिक, आधी नॉन व्हर्बल रिझनिंग हा प्रकार होता. त्यामध्ये फिगर्स दिले असायच्या, त्याचे ऑड पुढचे वगैरे फाइंड करायचे. ते आता इकडे बंद झाले रँकिंग मध्ये, काही एक्झाम मध्ये आणखी चालू आहेत. त्याच प्रकारचा एक हायर रिझनिंग नावाचा प्रकार असतो, त्याला क्रिटिकल रिझनिंग पण म्हणतात काही लोक त्याला हायर रिझनिंग पण म्हणतात. त्यामध्ये स्टेटमेंट एक दिलं असतं, त्याचं कन्क्लुजन खाली दिलं असतं, स्टेटमेंटचं कन्क्लुजन्स. आता ते कन्क्लुजन्स ट्रू आहे, दोन्ही कन्क्लुजन्स ट्रू आहेत, दोन्ही फॉल्स आहेत, अशा टाईपचे क्वेश्चन असतात. म्हणजे ते कुठे आले? ह्या साईडला आले ना. स्टेटमेंट कन्क्लुजन, स्टेटमेंट अझम्पशन्स, सेल्फ स्टेटमेंट, कुठे झाली? कोर्स ऑफ ऍक्शन, बरोबर. हे सगळे त्यामध्ये क्वेश्चन टाईप आहेत. मी ते घेणार आहे हायर रिझनिंग, डोंट वरी अबाउट इट. पण त्याचा बेस कुठे येतो? पुन्हा रीडिंग. म्हणजे आता आणि बघा, रिसेंटली मला वाटतं जी IBPS क्लरिकल होती त्यामध्ये पण काही क्वेश्चन्स हायर रिझनिंगचे होते. आधी ट्रेंड कसा होता? हायर रिझनिंगचे क्वेश्चन युजली हे PO मध्ये यायचे, आणि आपण तर PO मटेरियल नाहीये, मटेरियल ठीक आहे, नाहीये हे आपल्या मनात राहायचं, आणि आपलं फक्त क्लरिकल पास करायचे, पण POच्या नादी लागायचं नाही. त्यामुळे हायर रिझनिंग करायचं नाही. किंवा हायर रिझनिंग साठी तुमची रीडिंग चांगली पाहिजे. फक्त रीडिंग नाही, थोडंसं जनरल नॉलेज पण पाहिजे, थोडंसं जनरल नॉलेज पण पाहिजे. कुठल्या विषयाशी संबंधित आहे, गव्हर्नमेंटची कार्य काय असतात. आता कोर्स ऑफ ऍक्शन मध्ये बघा, युजली तुम्हाला गव्हर्नमेंटची लाईन पकडावी लागते. गव्हर्नमेंट जे विचार करतं, आता समजा एखादा मला प्रॉब्लेम झाला, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तर गव्हर्नमेंट काय करते? एक समिती बसवते. पण कोर्स ऑफ ऍक्शन काय? एक समिती नेमायची. तुम्हाला अशा उत्तर द्यावं लागतं त्याचे. बोललं तर सांगेल मी हायर रिझनिंगच्या क्वेश्चनच्या वेळेस. आणखी लक्षात आलं का? हायर रिझनिंग त्याला हायर का म्हणतात माहितीये का? कारण त्यासाठी लॉजिक थोडंसं स्ट्रॉंग पाहिजे जास्त, आणि त्या लॉजिक मध्ये जनरल नॉलेजचा पण पार्ट येतो, म्हणून त्याला हायर रिझनिंग म्हणतात. कारण की आपल्याला बेसिक रिझनिंग पण नसतं, एक तर त्याला कॉमन सेन्स लागतो, आणि तो फार रेअर झाला आजकाल. आणखी काय विचारायचं डिपार्टमेंट विषयी?
फक्त पार्ट 2 येईल आपला डिपार्टमेंटचा, त्यामध्ये ऍक्च्युअल क्वेश्चन टाईप घेईल मी. पण सध्या मला तुम्हाला फक्त क्वेश्चन टाईप सांगायच्या होत्या अशा आहेत म्हणून. तुम्ही ऑलरेडी काही क्वेश्चन आहेत ते आता पाहिले आपण क्लासमध्ये, मला सगळेच तयार करून दिलं त्यांनी. पण आता आपलं जे चालू आहे पुढचं व्यवस्थितपणे, त्यामध्ये आपल्याला हे क्वेश्चन टाईप्स मी थोडे थोडे करून इंट्रोड्यूस करेल. जर मी एकाच वेळेस तुम्हाला सगळे क्वेश्चन टाईप्स दिले आणि तुम्ही घाबरून गेला, ठीक आहे, तर मग तुम्ही पुन्हा इंग्लिशकडे कधी वळणार नाही. दॅट इज द रिझन थोडं थोडं करून देतो. औषध कडू आहे, थोडं थोडं करून घ्यावं लागेल. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये मी एक एक क्वेश्चन टाईप्स थोडी थोडी करून इंट्रोड्यूस करेल. रिथम डिटेक्शन, रिथम कंप्लिशन, डिराइव्हिंग कन्क्लुजन फ्रॉम पॅसेज ते कसे काढायचे. बरं, एखादी प्रॉब्लेम असा मॅथमॅटिक्स मध्ये एखादी मेथड लगेच सांगितली तुम्हाला कळते आणि तुम्ही पटकन ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. इथे प्रॉब्लेम असा की फक्त मेथड करून उपयोग नाही, ती मेथड तुम्हाला नेहमी नेहमी यूज करावी लागते. त्यात पुराण्या प्रॉब्लेम्स तुम्हाला पुन्हा पुन्हा रेक्टिफाय करावे लागतात येण्यास होणाऱ्या. त्यानंतर तुमचं ते मेथड स्ट्रॉंग बनते आणि क्वेश्चन समोर आला तुमच्या तर तुम्हाला असं ऑटोमॅटिकली, जसं आपण गाडीचा गिअर टाकताना बरोबर आवाज स्पीड वाढली की गिअर बरोबर चेंज करतो ना, तर तुमचा ऑटोमॅटिकली क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा याची मेथड माइंड मध्ये ऑलरेडी फिक्स होऊन जाते. पण त्यासाठी हे ट्रेनिंग घ्यावी लागते, त्यासाठी डेली बेसिसवर ते क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. पण त्यासाठी आधी तुमचा बेस हा पक्का व्हावा लागतो. पुन्हा नाही म्हणतात मागच्या वर्षी एवढे चांगले क्वेश्चन सोडवले त्याच्यामुळे किती शेवटची 15 दिवसांची टेस्ट सिरीज घेतली होती. आणि ती टेस्ट सिरीज घेण्यासाठी आधी जे 1-1.5 महिना 2 महिने जे आपलं स्ट्रॉंग करावं लागतो बेस आधी, तो पण आवश्यक आहे ना. म्हणून आपण जे वोकॅब्युलरी करतोय इथे किंवा ग्रामर घेतोय त्यासाठी की आपलं वाचता आलं पाहिजे, व्यवस्थितरित्या सारा काढता आला पाहिजे, सो दॅट असे क्वेश्चन जरी समोर आले तर तुम्ही त्यांना सॉल्व्ह करू शकले पाहिजे. आणखी काय विचारायचं आहे? शुद्ध बोलू बोलू फार थकलो आता. काय विचारायचं तुम्हाला? लक्षात आलं पॅटर्न नवीन? एनी डाऊट्स अबाउट इट? आता उभे घाबरणार का तुम्ही न्यू क्वेश्चन टाईप्सला? न्यू क्वेश्चन टाईप्स आले आता काही खरं नाही, पण हे सांगणार दुसरं काहीतरी सांगणार, दुसरं काहीतरी सांगणार. नवीन एक पुस्तक मार्केटमध्ये लगेच येईल आता बघा तुम्ही, बेस्ड ऑन न्यू पॅटर्न, आणि त्यामध्ये सगळे शिळे पाके क्वेश्चन टाकतील ते कॅटचे वगैरे आणून, किंवा हेच ते पॅराग्राफ आहेत ना आताच्या एक्झिस्टिंग, तेच ते काय करतील, ते नवीन क्वेश्चन टाईप मध्ये कन्वर्ट करतील, एरर नवीन क्वेश्चन टाईप मध्ये कन्वर्ट करतील. त्यासाठी त्यांना वेळ लागेल आणि तोच तुम्हाला न्यू पॅटर्न म्हणून येईल. मग तुम्ही लगेच तिकडे पुस्तक घ्यायला पळाल, काही झिरो घ्यायला पळतील त्याचं, बरोबर हे होणार. मला माहिती आहे ते, कारण की क्वेश्चन टाईप बघा, न्यू क्वेश्चन टाईप्स असो ओल्ड क्वेश्चन टाईप्स असो, इंग्लिशला पद्धत वेगळी लागते. हा मे बी मॅथमॅटिक्स मध्ये न्यू क्वेश्चन टाईप्स आले असतील, थोडा दर वाढला असेल, तर त्यासाठी तुम्हाला थोड्याशा मेथड्स वेगळ्या, तुम्हाला थोडीशी स्पीडनं सॉल्व्ह करण्याची सवय लावावी लागेल. तर आता इट डिपेंड्स ऑन यू, मध्ये स्पीडनं सॉल्व्ह करायचे तर आरामात निवांत बसून टेकिंग युअर ओन स्वीट टाइम आरामात करायचे ते तुम्ही ठरवायचं. पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, एफर्ट्स घ्यावे लागतात, त्रास सहन करावा लागतो. आपल्याला वाटतं कुठलाही त्रास न होता मी शिकलं पाहिजे, पण कुठली नवीन गोष्ट शिकताना जर त्रास होत नसेल ना तर समजा की दाल में कुछ काला आहे, या पुरी दाल काली. कधी कुठली गोष्ट शिकताना त्रास झाला पाहिजे, अंडरस्टँडिंग मध्ये प्रॉब्लेम असला पाहिजे. पण सुरुवातीला आपण जेव्हा अप्रोच करतो कुठेही सेशनला, क्लासला, तेव्हा आपण असा प्रश्न करतो की मला सगळं पहिल्या सेशन मध्ये पूर्ण कळलं पाहिजे. जर पहिल्या सेशन मध्ये तुम्हाला पूर्ण कळतं तर क्लास लावण्याची गरज काय? आपण लावतो कशासाठी? ते अवघड आहे म्हणून लावतो ना. पण आपण ते आधीपासून अपेक्षा कशी ठेवायची, मॅथमॅटिक्स असो, लॉजिकल रिझनिंग असो, इंग्लिश असो, कुठलेही विषय आहे त्यामध्ये एरियाज, अप्रोच असा ठेवा की जरी अवघड टाईप असेल तरी आपल्याला तो अटेम्प्ट करायचा. कमीत कमी एक्झाम मध्ये दुसरी क्वेश्चन कुठे नसेल तर हा तरी अटेम्प्ट करता आला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो स्किप करणे, स्किप. एखादा प्रश्न एक्झाम मध्ये स्किप करायचा की नाही ते एक्झाम मध्ये गेल्यानंतर ठरवायचे. तुम्ही ते आधीपासून ठरवून जाता आणि मग एक्झाम मध्ये घोड होतो, आपल्याला मार्क्स कमी पडतात आणि नंतर पुन्हा आपण अभ्यासाला लागतो, पण ते स्किप करतो. जेव्हा एसओच्या एक्झाम झाली होती त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं की एक्झामला गेल्यानंतर डिसाईड करायचं. मुलं मला फार विचारते, सर किती अटेम्प्ट करू,
सर कुठली कुठली क्वेश्चन टाईप्सवर जास्त भर देऊ, पण काय झालं मग एक्झाममध्ये ज्यावर भर दिला होता त्यांनी याच्यावर भार दिला, बरोबर. आणि ज्यांच्याकडे विचारायचं लक्ष दिलं नाही क्वेश्चन टाईप्स कडे, ते क्वेश्चन टाईप्स त्यांना हात दिला. हात देणे याचे दोन अर्थ होतात, एक चांगला आणि एक वाईट. त्या माझ्या मित्रांना मला हात दिला म्हणजे ऐन वेळेस सोडून दिलं, आणि त्याला मला मदतीचा हात दिला. मदतीचा हात काही क्वेश्चन अशा क्वेश्चन दिला ज्यांच्याकडून मुलांना अपेक्षा नव्हती, अशा क्वेश्चन्सची. आधीपासून कुठलीही गोष्ट डिसाईड करून जाऊ नका. आता जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात आपण करतोय क्वेश्चन टाईपला सुरुवात, ते करत असताना हा लय अवघड आहे सोडून द्या, याला 5 मार्क्स आहेत, ठीक आहे, हा स्किप करायचा, हा स्किप करू, तेवढाच करू, हे करायचं नाही. त्यांनी तुम्हाला कुठलाही क्वेश्चन स्किप करायचा वाव ठेवलेला नाही. स्किप करायचं असेल तर सगळे स्किप करावं लागतील. त्यामुळे आधी ते क्वेश्चन कसे आहेत त्यासाठी बेस बिल्ड करणे, क्वेश्चन सॉल्व्ह करणे, इतकी लॉजिकल मेथड आहे. पण आपल्याला लॉजिक बऱ्याच लोकांना पटत नाही, त्याला कुठलाही इलाज नाहीये. पण हे लॉजिक असंच आहे, तुम्हाला असंच अभ्यास करायचा पुढे. आणि काय विचारायचं कुणाला, एनी डाऊट अबाउट न्यू पॅटर्न ऑफ इंग्लिश आहे की नाही? नक्की नाही? येतील डाऊट येतील. इथं शिकायला लागला तुम्ही हे, त्याचे पुढचे डाऊट यायला सुरुवात होतील. कळेल? आता उद्यापासून एक दिवस आड मी काय करेल, प्रत्येक क्लासमध्ये एक क्वेश्चन टाईप मी इंट्रोड्यूस करेल. इकडे क्वेश्चन टाईप सगळ्याचा एक दिवस झाला की एक दिवस आपण बाकीचं घेतलं की एक दिवशी लगेच तुम्हाला एक क्वेश्चन टाईप, पुन्हा एक दिवस झाला की पुन्हा एक क्वेश्चन टाईप. हळूहळू नंतर त्याची संख्या वाढत जाईल, तेव्हा यू विल बी एबल टू सॉल्व द क्वेश्चन्स कॉन्फिडेंटली. पण तो कॉन्फिडन्स आता बघा ना, हा हे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण बऱ्याच वेळेस घेतलेले. नाउ दीज क्वेश्चन टाइप्स डोंट लुक अनफॅमिलियर टू यू. तुम्हाला हे क्वेश्चन टाइप स्ट्रेंज वाटत नाही, तुम्ही ते कमीत कमी सॉल्व तरी करू शकता. सेम मला करायचं बाकीच्या क्वेश्चन टाइप साठी, पण त्यासाठी तुमची रीडिंग ॲबिलिटी आधी व्यवस्थित झाली पाहिजे. तर लक्षात ठेवायचं, पुढे अभ्यास करताना आता न्यू पॅटर्नचा विचार पुन्हा डोक्यात आणायचा नाही. काहीही शंका न्यू पॅटर्न विषयी तुम्हाला असेल तुम्ही मला डायरेक्ट विचारू शकता. यू हॅव गॉट माय व्हॉट्सअप नंबर. डायरेक्ट आपले एशू एज्युकेशनचं पेज आहे, त्यावर पण मी अपडेट देईल. आणि एशू एज्युकेशन स्पेशल इंग्लिश पेज चालू करतोय मी त्यासाठी, सो दॅट त्यावर आपण जितक्या प्रॉब्लेम्स आहेत, क्वेश्चन्स आहेत ते आपण शेअर करू शकतो आणि त्याचं सोल्युशन घेऊ शकतो. ऑलराईट, सो मी मॉर्निंग थँक्यू व्हेरी मच. मॉर्निंग इव्हनिंग मॉर्निंग मुलं 9 वाजता म्हणजे. थँक्यू, हॅव अ नाईस डे.